खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून सुतारवाडी येथील धरण गाळमुक्त करण्याचे काम सुरू। रायगड ओवी न्यूज। सुतारवाडी दिनांक 27 हरिश्चंद्र महाडिक। लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून सुतारवाडी येथील धरणाचे गाळमुक्त करण्याच्या कामाचा शुभारंभ येरळ ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी कुडली विभाग शेतकरी सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर साळवी, माजी उपसरपंच माणिकराव सावंत, शिरीष गावडे तसेच सावरवाडी, सुतारवाडी व अन्य परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। सदरील गाळ उपसा हा महाराष्ट्र शासनातर्फे गाळमुक्त धरण मुक्त या योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। पूर्वी धरणाची खोली ही 50 मीटर धरणाची होती, ती आता 70 मीटर धरणाचे होणार असून 1.5 मीटर खोल खाली खोलणार आहेत। परिसरातील 6 ठिकाणी साचलेला गाळ उपसा करणार आहेत। सुतारवाडी येथे लघुपाट बंधारे योजनेअंतर्गत सन 1977 मध्ये दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या अथक प्रयत्नातून धरण पूर्णपणे बांधून तयार झाले। या धरणाची लांबी 325 मीटर असून उंची 16.39 मीटर एवढी आहे। येथील धरणाचा साठा 2.320 सहस्रांश दशलक्ष घनमीटर एवढा आहे। या धरणामध्ये निरुपयोगी पाणीसाठा 0.56 सहस्रांश दशलक्ष घनमीटर एवढा आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 2.264 सहस्रांश घनमीटर एवढा आहे। या धरणाचे पाणलोट क्षेत्र 9.84 चौरस किलोमीटर एवढे आहे। धरणाचे पाणलोट क्षेत्र 9.84 चौरस किलोमीटर एवढे आहे। भूसंपादन क्षेत्र 58.20 हेक्टर एवढे आहे। धरणाचा परिसर हा अवाढव्य आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे। वर्षाच्या 12ही महिने या धरणाला पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतो। या ठिकाणी अनेक फार्म हाऊस आहेत, हे सुद्धा या पाण्याचा वापर करत असतात। या पाण्याचा उपयोग येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कोरडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील ग्रामस्थांना पिण्यासाठी होतो। सध्या सुरू असलेल्या गाळ उपसामुळे पाण्याची पातळी अधिक उंचावणार असून याचा उपयोग अनेकांना होणार आहे। सुतारवाडी परिसरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पर्यटक सुद्धा सातत्याने येत असतात। या परिसरामध्ये MIDCचे काम जोमाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार आहे। या सर्व योजना खासदार सुनीलजी तटकरे, माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे व मंत्री अदितीताई तटकरे यांच्यामुळे कार्यान्वित होत असल्यामुळे परिसरामध्ये त्याचप्रमाणे 16 वाड्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। पूर्वी या परिसराला सातत्याने या धरणातून पाणीपुरवठा होत होता, आता मात्र त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा होणार आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।